लग्नाच्या अक्षदा पडल्या आणि काही तासातच अख्खं कुटुंब संपलं. आई वडिलांसह 12 वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत. एकीकडे लग्न सराईचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतानाच वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. मंगरुळपीर ते वाशिम रोडवर असलेल्या पारडी टकमोर बेटोडा तेली फाटाजवळ गुरुवारी 23 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. लग्नाचा अक्षदा टाकून घरी परतणाऱ्या या कुटुंबावर आंब्याने भरलेल्या पिकअपच्या रूपाने काळाने झडप घातली. मिळालेल्या माहितीनुसार वारा जहागीर येथील रहिवासी संतोष बबन लांभाडे वय वर्ष 42, त्यांच्या पत्नी कलावती संतोष लांभाडे वय वर्ष 35 आणि मुलगा ईश्वर संतोष लांभाडे वय वर्ष 12 हे तिघे गोगरी येथे एका नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. लग्नाचा सोहळा आटोपून आनंदाने आपल्या घराकडे परतत असताना सायंकाळी 5:30 ते 5:45 वाजेच्या सुमारास पारडी टकमोर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील पती पत्नी आणि 12 वर्षांचा निष्पाप ईश्वर हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या तिघांचाही घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. काही वेळापूर्वी लग्नात हसणाऱ्या खेळणाऱ्या या कुटुंबाचा असा भीषण अंत झाल्याने पाहून प्रत्यक्षदर्शनचे डोळे पाणावले. प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.